नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मराठीचे आपण आत्तापर्यंत 8 जे लेसन आहेत ते आपण पाहिलेले आहे. आज आपण मराठीचा लेसन नंबर 9 म्हणजे लेसन नंबर 9 पाहणार आहोत. ओके, थोडा तो कठीण आहे, तो तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, कारण त्या लेसनमध्ये ही जी आपली मिडल रो जी आहे ती सुद्धा आपण कव्हर करणार आहोत आणि ही जी बॉटम रो आहे ती सुद्धा आपण ह्या लेसनमध्ये कव्हर करणार आहोत. लेसन नंबर 9 नंतर आपला लेसन नंबर 10 असणार आहे. म्हणजे जे काही 10 दिवसाची जे काही तुमची मराठी टायपिंग आहे त्याची सिरीज कंप्लीट होईल आणि त्यानंतर 10 दिवसानंतर काही जे कठीण शब्द असतात ते मी त्यांचा तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येईल आणि प्लस प्रॅक्टिसला कशी सुरुवात करायची, स्पीड कसा कव्हर करायचा याच्याशी रिलेटेड सुद्धा मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. ओके, तर तुम्हाला एकच करायचं आहे, आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ओके, तर तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल की लेसन जो आहे तो 9वा कसा आहे. करंगळीने तुम्हाला इथे एसच्या तिथे मात्रा येतो आणि प्लस झेडच्या तिथे रकार येतो. ओके, मग हे करंगळीने त्यानंतर याला म्हणतात ते अनामिका. अनामिकाने तुम्हाला डी म्हणजे क आणि त्याच्यानंतर हेच बोट तुमचं इकडे येणार आहे म्हणजे इथे येतो ग. ओके, त्यानंतरचं बोट येतं आपलं मध्यमा. एफ म्हणजेच पहिली विलांटी आणि मग नंतर सी वर यायचे तर सी वर येतो ब. ओके, त्यानंतर तुमचा आला इंडेक्स फिंगर म्हणजेच त्याला तर्जनी असं म्हटलं जातं. त्याने तुम्हाला जी प्रेस करायचे म्हणजे जिथे ह येतो आणि नंतर ही 2 अक्षरं तुम्हाला प्रेस करायचे तर्जनीने म्हणजेच इथे तुमचा येणार आहे अ आणि इथे येणार आहे तुमचा ई. ओके, हे झालं तुमचा डाव्या हाताने. त्यानंतर उजव्या हाताने इथे जो आहे तो तुमचा श येतो. ओके, करंगळीवर आणि इथे जो क्वेश्चन मार्क आहे आणि जी स्लॅश आहे तिथे ध येतो. ओके, पुन्हा अनामिका म्हणजे हे बोट जे आहे ते आपलं रिंग फिंगर म्हणतात त्याला. तर मग इथे य येतो सेमिकॉलन आणि आपला जो कोलन आहे तिथे. तर मग इथे तुमचा य आणि इथे जो आहे ग्रेटर दॅनच्या तिथे तुमचा न येतो विदाऊट काना म्हणजे काना नसताना. त्यानंतर मध्यमाच्या म्हणजे इथे एलच्या तिथे स येतो आणि इथे जो आहे लेस दॅनच्या तिथे ए येतो, ए एडक्याचा. ओके, त्यानंतर तर्जनी म्हणजे इथे केच्या तिथे तुमचा काना येतो आणि नंतर हे 2 शब्द अक्षरं तुम्हाला प्रेस करायचे. एम वर तुमचा यू येतो आणि एन वर तुमचा काय येतो, द येतो. ओके, तर चला तर मग आपण आता स्टार्ट करूया म्हणजे तुम्हाला जे काही आहे ते कळेल. ओके, नेहमी बोटं जी आहेत ती तुम्हाला कुठे ठेवायची आहेत, जी आपली मधली रो आहे त्याला होम रो असं म्हटलं जातं, त्या होम रोवर ठेवायचे आणि टायपिंगला सुरुवात करायची. पहिल्यांदा मात्रा, मग स्पेस द्यायचे, त्यानंतर करंगळीने तुम्हाला काय प्रेस करायचे, रकार हा असाच येणार. हा पुन्हा स्पेस द्यायचे, त्यानंतर क स्पेस द्यायचे, नंतर ह्याच बोटाने अनामिकाने तुम्हाला काय एक्सच्या तिथे तुम्हाला काय करायचे, ग प्रेस करायचे. पुन्हा बोटं प्रेस केल्यानंतर पुन्हा आपल्या मधल्या रोवर बोटं येणार आणि मग पुन्हा स्पेस द्यायचे. त्यानंतर विलांटी दिल्यानंतर ह्याच बोटाने तुम्हाला सी म्हणजेच तुमचा ब आणि पुन्हा स्पेस, नंतर इथे ह स्पेस, नंतर ह्या बोटाने तुम्हाला अ आणि त्याच्यानंतर इथे ह्याच बोटाने तुमचा ई. ओके, हा काय झाला तुमचा डावा हात. आता इकडचा उजवा हात. सुरुवात इकडनंच करणार आपण. पहिले अर्धा श येतो, मग स्पेस, नंतर याच करंगळीने तुम्हाला इथे खाली यायचे क्वेश्चन मार्कच्या तिथे येतो तुमचा अर्धा ध, पुन्हा स्पेस, नंतर नाही तुमचा रिंग फिंगर म्हणजेच अनामिका, नंतर य, नंतर स्पेस, नंतर त्याच बोटाने इथे तुम्हाला काय द्यायचे, न आणि मग पुन्हा स्पेस, पुन्हा बोटं तुमची वर येणार. त्यानंतर पुन्हा व्यवस्थित बोटं फक्त लक्षात असू द्या कारण सुरुवातीला होणार गडबड, नंतर व्यवस्थित होऊन जाईल. नंतर तुमचे मिडल फिंगरने तुम्हाला स, त्यानंतर स्पेस, त्यानंतर लेस दॅनच्या तिथे येणार तुम्ही इथे आणि मग तुम्हाला टाईप करायचे ए एडक्याचा, पुन्हा स्पेस, पुन्हा बोटं जशीच्या तशी, नंतर काना स्पेस, नंतर एमच्या तिथे तुमचा येणार उ स्पेस आणि एनच्या तिथे येणार तुमचा द स्पेस.
अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, हा 9वा लेसन जो आहे तो तुम्हाला टाईप करायचा आहे. लक्षात असू द्या 9वा लेसन जरा थोडा डिफिकल्ट आहे, कारण खालची रो येते ना, त्याच्यामुळे थोडंसं जरा बोटांची जी काही आहे हालचाल ती जरा तुमच्यासाठी वेगळी पडेल, पण तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर होऊन जाईल. हा जो लेसन आहे तो तुम्हाला 3 ते 4 तास कंटिन्यू तुम्हाला करायचं आहे, की तो कव्हर होऊन जाईल. ओके. त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे मी लेसन झाल्यानंतर तुमच्यासाठी काही शब्द देते आणि प्लस तुम्हाला काही ओळीसुद्धा म्हणजे शब्द आणि प्लस तुम्हाला काही वाक्यसुद्धा देते. तर हे 9व्या लेसनसाठी तुम्हाला शब्द आहेत, समग्र, गंमत, बचाव वगैरे, आणि हे जे काही आहेत ते तुम्हाला वाक्य दिलेले आहेत. हे शब्द तुम्हाला एक शब्द 4 ओळी टाईप करायचे आणि हा एक वाक्य तुम्हाला 5 वेळा, तुम्हाला एक वाक्य जो आहे तो काय करायचे, तुम्हाला 5 वेळा टाईप करायचे. जास्तीत जास्त प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा, कारण 9वा लेसन थोडासा डिफिकल्ट आहे. मग जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढं तुमच्यासाठी योग्य होईल. ओके. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा सांगेल, जास्तीत जास्त प्रॅक्टिस मराठीसाठी गरजेचे आहे, तेव्हाच तुमचा कुठेतरी स्पीड जो आहे तो कव्हर होईल. ओके. आपले 10 लेसन झाल्यानंतर स्पीड कसा कव्हर करायचा, पॅसेज कसे टाईप करायचे, तुम्हाला मोफत पॅसेज कुठून मिळतील मराठीचे, हे सुद्धा मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलवर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन जो आहे त्याला सुद्धा क्लिक करून ठेवा.